नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजची प्रमुख बातमी समजून घेऊया. मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी आहे कोरोना महागाई भत्ता 18 महिन्याचे अपडेट, नवे मोठे अपडेट दिनांक 7 जानेवारी 2026. या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीचे मोठे अपडेट. सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. कर्मचारी व पेन्शनधारकांना मोठी खुश खबर. डीए आणि डीआर मिळणार. कोरोना काळातील महागाई भत्ता कर्मचारी व पेन्शनधारकांना केव्हा मिळणार? ऑटो सेटलमेंट म्हणजे काय? महागाई भत्ता थकबाकी देण्यास विलंब का होतो आहे? या संदर्भातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया उपरोक्त प्रश्नाच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण चला पाहूया पुढील प्रमाणे. मित्रांनो, प्राप्त माहितीनुसार कोरोना काळातील केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढ 18 महिन्याच्या कालावधीसाठी स्थगित ठेवण्यात आली होती व या काळातील कर्मचारी पूर्ण क्षमतेने सेवा बजावत होते. मात्र आर्थिक अडचणीचे कारण पुढे करत डीए वाढ रोखण्यात आली होती आणि या निर्णयाचा फटका केंद्र सरकार व राज्य सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना बसला आहे आणि म्हणूनच 18 महिन्याच्या काळातील कोणताही डीए वाढ लागू करण्यात आली नव्हती. त्यानुसार पुढील कालावधीत डीए वाढ लागू करण्यात आली असली तरीही रोखून ठेवलेला 18 महिन्याचा डीए वाढीचा फरक मात्र अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्या काळातील कोणत्याही प्रकारची आर्थिक लाभ मिळू शकला नाही आणि या निर्णयामुळे अनेक कर्मचारी संघटना तसेच पेन्शनधारक संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका अद्यापही प्रलंबित आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारकडून 18 महिन्याचा डीए थकबाकी बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो अशी अपेक्षा कर्मचारी वर्गामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे महत्त्वाचे म्हणजे डीए रोखण्यात आलेला कालावधी 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 असा एकूण 18 महिन्याचा कालावधीचा हा कालावधीतील डीए वाढ स्थगित करण्यात आली. आता रोखून ठेवलेली डीए वाढ बदलण्यात वन टाइम सेटलमेंटची मागणी कर्मचारी युनियन संघटनेकडून सरकारला करण्यात येत आहे. वन टाइम सेटलमेंट म्हणजे संपूर्ण 18 महिन्याची थकबाकी रोख रक्कम स्वरूपात न देता त्याऐवजी एकाच वेळी महागाई भत्त्यात ठराविक टक्केवारीने वाढ करणे. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ही वाढ 5% असू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या तसेच पेन्शनधारकाच्या मासिक उत्पन्नात कायमस्वरूपी वाढ होईल आणि त्यामुळेच 18 महिन्याच्या कालात थकीत भत्त्यात सरकारकडून अंतिम सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहेत. म्हणजेच सरकार याबाबत काय निर्णय घेते आहेत. या काळात या विषयावर मोठा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ही बाब आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्यामुळे आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.